नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। तो सुबह के 7:20 हो चुके और मैं मस्त रेडी हो चुका हूँ क्योंकि आज हम जाने वाले हैं मुंबई सिद्धिविनायक टेम्पल। तर आज आम्ही चाललो आहोत मुंबईला सिद्धिविनायक टेम्पलला। तर आम्ही 4 जण चाललो आहोत। कौन कौन साथ आने वाला है उनसे मैं आपको आगे मिलाऊंगा। तो अभी फिलहाल हम निकलते हैं। सुबह में कुछ खाता नहीं अभी क्योंकि चाय वगैरह पिया मैंने। तो अभी इधर से हम जाएंगे बस में, तो बस में मुझे आएगी उल्टी, तो इसलिए मैं कुछ खा के नहीं जा रहा घर से। तो वैसे ही जा रहे, रास्ते में कुछ खाएंगे मस्त। तो अभी निकलते हैं। गाइस घर से निकल चुका है, ये देखो बहुत थक गए, बहुत थक गए भाई। गाइस 9 वाजून गेलेत आणि आम्ही जस्ट आता कल्याणला पोहोचलो। खूप वेळ झाला आम्हाला, कारण आम्ही बसला गेलो होतो पहिले, पण आम्हाला बस काय भेटली नाही। तर गाईज कल्याण स्टेशनला पोहोचलो आम्ही आता। गाईज थोडा नाश्ता करून घेतो। हे भाई हा पाव आहे का काय? हे बघड बाबू ते इकडे घरून काय खाऊन नव्हतं आलं का तुम्ही? गाईज हे घरून काही खाऊन हे इकडे नको, तिकडे गे तिकडे गे। गाईज आम्ही लवकर आलो असतो पण आम्ही बसची वाट बघत बसलो, त्याच्यामुळे लेट आलो। पण शेवटी आम्हाला बस भेटलीच नाही, तर आम्ही इकोमध्ये आलो आणि आता 9:30 वाजले। 9:30 वाजता आम्ही कल्याणला पोहोचलो। तिकीट वगैरे आम्ही काढलं आता आम्ही ट्रेनमध्ये जाणार। ते आपल्या कुठल्या स्टॉपला उतरायला लागेल? दादर। आता आम्ही ते नाश्ता करायला घेतला आहे, समोसा बकासुरासारखे खायला लागले। एवढा मोठा पाव आणि समोसा मी पहिल्यांदा बघितला। पूर्ण प्रवासामध्ये मस्त झोप लागली होती, बसायला सीट भेटलं होतं। अँड कल्याण से निकलू ट्रेन अभी। ते पाण्याची बॉटल आली का आपली? हां फायनली चला इकडे वी आर दिस साईड। गाईज दादर स्टेशनला आम्ही उतरलो आहोत, पण त्याच्या पुढे कसं काय किसी को कुछ हल्दीना कपडे घालायचा इकडे। काय दादरच्या मार्केटमध्ये आलेत, कोणतरी गलीमधून चाललेत, कुठले तरी डुप्लिकेट शूजला बघून बोलतात वा 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 वा। कॉपी शूज बघून बोलतात वा 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 वा। कोणत्या तरी मार्केटमध्ये घुसले दादरच्या। तुम्हाला माहिती आहे का, आलेत का कधी तुम्ही इकडे? काही आता आम्ही कोणातरी विचारत चाललो आहोत सिद्धिविनायक टेम्पल। हे चालत जायचं की इथून रिक्षा वगैरे बस काय करायला, टॅक्सी करायला लागेल? हे बघा इकडे शूज। ऐक ना, आधी चालत जायला लागेल का? बस इथे लाईन आहे बसला। हे बघा इकडे बसला अशी लाईन लागते, नाहीतर आपल्या इकडे तुडवा तुडवी। गाईज या टॅक्सीमध्ये आम्ही आलो। स्टेशनपासून ही टॅक्सी मंदिरापर्यंत, मंदिरापर्यंत एका माणसाचे 13 रुपये घेतात। गाईज मंदिरामध्ये पोचलोय आणि आतमध्ये चाललो होतो दर्शन घ्यायला, पण लाईन एवढी मोठी आहे तर मला वाटतं कॅन्सल करायला लागेल प्लॅन आपला। लोक तुम्ही पळत आले, प्रसाद तरी घेऊन यायचा। कुठं? हां दिला ना माग, हे खा आता प्रसादच। ते माझे शूज कुठे आहेत? गाईज दर्शन मॅम खूपच मोठी होती, त्याच्यामुळे आम्ही मुखदर्शन केलं आणि निघालो। आता आम्ही चाललो आहोत CHMTला आणि तिथून बघू आम्ही जाऊ मरीन लाईन्स वगैरे आणि गेटवे वगैरे जाऊ, गेटवे ऑफ इंडियाला। काय बोलतो दर्शन? आम्ही जेव्हा लालबागच्या राजाला पण आलो होतो तेव्हा पण आम्हाला दर्शन नव्हतं भेटलं, तेव्हा पण गर्दी, तेव्हा पण आम्ही मुखदर्शन घेतलं। आणि आत्ता पण आम्ही इतना तिकडे तो हम चलते अभी चर्च गेट। काय पलटत आहे लोक, ट्रेन भेटले ना त्यांना एक साथ। जरा जोरात पळायला शिकले ना अजून। हे बघा समोरून ट्रेन घालवली यांनी। हे देख लो गाइस वानखेडे स्टेडियम।
एकदम जवळून ट्रेन जाते ना. बॉल मारल्यावर 6 वगैरे इकडे बाहेर येत नाही ना, रेल्वे ट्रैक पर येत नाही ना 6 मारना. गाइज पहुंच गए हम अपनी मंजिल पर, चर्च गेट स्टेशन. इथून आज आपण चालत जाऊ का? हे काय घेऊन आलाय मंदिरातून? लगना गेला था, गुलाबाचा फूल घेऊन आलाय. गाइज पहुंच गए हम चर्च गेट स्टेशन पर और अभी हम यहाँ से जाने वाले मरीन ड्राइव. गाइज कैसे लोग साथ में लेकर आए हैं बघा. जे मुंबई बघायची गोष्ट आहे भाई. तुम्ही झोपता ट्रेनमध्ये झोपून आले ना, का आकलत का? हा आमचा क्रिकेट प्रेमी बॉलर राज शेंड्री, तो स्टेडियमच्या साईडला झोपला होता यार. स्टेडियममध्ये मॅच बघायला यायची यावेळी. और अभी हम जा रहे मरीन ड्राइव, यहाँ से पास ही आहे. पण आता हवा यायला लागली ना कारगर समुद्राची. मी जेव्हा ट्रेनमध्ये होतो तेव्हाच मला असं वाटलं साईडला समुद्र किनारा आहे. आता हवा येत होती जरा कारगर. गाइज फाइनली पहुंच चुके हैं हम मरीन ड्राइव पर. और ये देखो, और अभी हम पहुंचे तो बाबू मेरे को बोल रहा था कि आता इथे बोल रहा था बाबू बोलला होता मला का इथे चिंबोऱ्या दिसत, चिंबोऱ्या पकडायला जायचं का? आमचा चिंबोऱ्यात चांगला हे तिथं ठिकडी मोठी खेकडा ना मोठा घेतली. गाईज ऊन एवढं तर आज गर्दी नाही जास्त, म्हणजे उन्हात गर्दी नसते इथे. कारण एवढं उन्हात कोण बसणार आहे इथे? बसणार आहे. आता आम्ही गणपतीचा बाप्पा दर्शन नाही भेटला म्हणून आलो इकडे. पण एवढं उन्हात जाम ऊन लागते. वो देखो वो लोढा अपार्टमेंट है, उसके बगल में ये वो अंबानीज नीताताई बोलते एंटिलिया बोलते जरा आले एवढ्या उन्हातून तुम्ही जीव आले आमचे एंटिलिया म्हणून बोलू चहा घेऊन येतो आता नीताताईकडे. गाइस अब हम ज़्यादातर इधर बैठते नहीं, अब निकलते हैं क्योंकि बहुत गर्मी भी है और हमें बहुत दूर जाना है. गांव से है, इतने दूर से यहाँ पर आए तो थे बाप्पा के दर्शन के लिए, लेकिन वो कुछ सजा नहीं. गाइस चल दिया मुंबई की टैक्सी में. हाँ हाँ मुंबईच्या टॅक्सीमध्ये पहिल्यांदा. अच्छा आगे बॉडीगार्ड है ना, पीछे साहब लोग बैठे. आगे बॉडीगार्ड और ड्राइवर बैठे. देख लो ड्राइवर हमारा, ये देख लो बॉडीगार्ड, ये देख लो साहब लोग. हे बघा मित्रांनो, पूर्ण खाली पडलं मरीन ड्राइव्ह, पूर्ण खाली. म्हणजे मोजून एक ठिकाणी 2-3च लोक असतील. कारण एवढं उन्हात कोण बसायलाच बघणार नाही ना. बीचवर संध्याकाळीच गर्दी होते. गाईज मुंबईमध्ये दर 5-10 मिनिटाला सिग्नल आहे, 5 मिनिटाला सिग्नल आहे, 5 मिनिटाला सिग्नल आहे. कुठल्या पण गल्लीतून निघा इथे सिग्नल आहे, सिग्नल. आणि इथे सिग्नलवर थांबायला पण भीती वाटते, क्योंकि भाई आपको तो पता ही है कौन पट्टे उड़ गई. ये देखो हमारा गाइड साहब, ये सब हमारा हिसाब किताब देख रहे. पार्सल मांग पार्सल. चलो थैंक यू, बाय बाय. चलो अभी हम इधर से पैदल निकलते हैं. गाइस अभी हम यहाँ से पैदल जाएंगे गेटवे ऑफ इंडिया. गाइस बहुत थक चुके. चला का याच्यात पाण्यात जाऊ. चला बोटीत. नो ड्रोन झोन, यहाँ पर ड्रोन उड़ाना अलाउड नहीं है. जायचं ताज हॉटेलमध्ये चहा प्यायला. अरे चहा पिणं सोपं आहे ताज हॉटेलमध्ये, काय एवढं जाऊ दे. हे देखो गाईज, जे गेटवे ऑफ इंडियाला आम्ही गेलो होतो, पण इकडे आम्हाला जरा कंटाळा, इकडे उन्हामुळे कंटाळा येतो जरा काहीतरी असं. हां मस्त बरोबर, काय एकदम भारी दिसतंय. बाकी इथे गर्दी आहे मरीन ड्राईव्ह पेक्षा. तुम्हाला कंटाळा. गाइज हम लोग रुके इधर अभी ताज होटल के सामने फ़ोटोज़ वगैरह क्लिक करवाने के लिए. और ये देखो भाई, हे पूर्ण बंदरसारख्या बोटी लागल्या इकडे. इथे प्रायव्हेट बोट वगैरे बुक करता येते, ते आपलं पाण्यात घेऊन जाते आतमध्ये. गाइज निकल गए हम अभी गेट ऑफ इंडिया से, क्योंकि बहुत इधर तो खतरनाक व्यू था, मज़ा नहीं आया. बहुत गर्मी मुंबई में अभी बहुत गर्मी है. तो अभी हम जा रहे हैं CSMT स्टेशन, वहाँ से निकलेंगे अभी सीधा कल्याण के लिए. खायला पण जायचं का अजून? मग आपण इथे जाऊ त्या ग्राउंडमधून. तोच आझाद मैदान. हां नगरपालिकेच्या पुढे, महानगरपालिका.
गाईज या मुंबईच्या टॅक्सीमध्ये 80% टॅक्सी या सेंट्रो गाड्याच आहेत आणि बहुत सदियों से चलते आ रहे हैं गाड़ी। गाइस हम क्रिकेट खेलने जा रहे हैं अभी, क्रिकेट खेलने जहाँ पर रोहित शर्मा खेलता है वहाँ पर क्रिकेट खेलने जा रहे हैं। माहिती का इथे रोहित शर्मा खेळतो। चल तुला दाखवतो। एक नाही हे पबजीच खेळून राहणार आहे, त्यांना बाकी काही गोष्टी माहीत नसतात। गाइस अभी हम आ गए खाऊ गली में। क्या खा रहे हैं अभी हम लोग? फ्रैंकी विथ चीज स्क्वंच एपिजोनो चाटुमोनो खचुमोनो खचु साले। और सैंडविच भी कहता है बड़ा वाला। कितना बड़ा होगा सैंडविच? 250 रुपये सैंडविच, बहुत बड़ा सैंडविच है। पहले हम ये खा रहे हैं, क्या बोलते हैं उसको? फ्रैंकी, चिकन फ्रैंकी। कैसा है बाबू? शॉर्मा नाही याच्यात काही फरक नाही मला वाटतं, सेम आहे। नाही फरक आहे, नाही फरक फरक आहे, वेगळी टेस्ट आहे। आपल्याकडे फ्रँकी भेटते बरं। हां गरम आहे गरम गरम आहे भाई, नको काय करू जास्त। तू काय म्हणतो? सफेद पॅन्ट घेतो बघ आता, सफेद पॅन घेतो। पांढरं लवकर। फ्रँकीची टेस्ट तर एक नंबर होती, माझे पाय दुखत। आता काय केलं आता आपण? आता सँडविच मोठावाला। अरे मोठा आहे का काय? एवढा मोठा आहे सँडविच। आधीच तिकडे फ्रँकी खाऊन आले, संपेल का आता? 2 सांगितलं आणि पण मी तुम्हाला आधीच बोललो होतो। आता खा, हे बघ डोळे मिटून का, डोळे मिटून। गाईज ये देखो, इथे आता जरा नवीन मेट्रो स्टेशन झालं आहे। ही जी आपली CSMT रेल्वे स्टेशन आहे त्याच्या अपोजिट हे जे अंडरग्राउंड आहे त्याच्यातून बाहेर निघल्या लगेच मेट्रोचं आहे नवीन स्टेशन झालं आहे, भुयारी मेट्रो। और इन लोगों का चल रहा है इधर फोटो खिंचवाने का। चला मेट्रोला जायचं का? चल ना मेट्रोला जाऊ ना। चलो भाई, रास्ते के अंदर चलते हैं। ये देखो भाई अंडरग्राउंड, एक डबे डाल दाखवतो तुम्हाला। हे कोसळला तर राहू दे, ते घड्याल तर राहू दे। हे बघ इथून पण मेट्रोला आतमध्ये आहे बघ, दिस वे। यांना जाम घाई झाली आहे घरी जायची, यांना जाम घरी जायची घाई झाली। हे चल, मला पण कवर घ्यायचे फोनचा, कपडे नाही घ्यायचे आपल्याला इकडे। निकालो कल्याण जंक्शन। चेंज जर्नी डिटेल्स 4 पे, शाबाश। स्कॅनर आमच्याकडे। गाइस कल्याण पहुंच चुके हैं और अभी हम जा रहे हैं अपने घर पे। काय राहिला तिकडे आपला? काय घ्यायचं राहिलंय? अरे ते कोण आहेत माहिती आहे का? ते कामगार आहेत सगळे। हे बघ घरं बघ कशी बांधतात रस्त्याबरोबर। तो गाईज फायनली रात के 6:45 वाजलेत आणि आम्ही पोहोचलो आहोत मुरबाडला। आणि आता आम्ही आलो आहोत काळूबोळू हॉटेलमध्ये जेवण करायला। तसंच आमचं प्लॅन होतं घरीच जायचं जेवायला, पण काहीच तो आमच्या रातच्या तोंडाला थोडीशी आली, त्याच्यामुळे आम्ही आलो हॉटेलमध्ये जेवायला। तर आम्ही इथे हे बघा यांनी काय खायला घेतलं, हे काय बनवलंय बघा नाही। राजाचा उद्योग, राजा चाट मसाला टाकला त्याच्यामध्ये, त्याच्यात लिंबूनी पडलाय, त्याच्यात खाल्ला ते। आता चला घरी, चला बस झालं, जिरली आमची राजातील। गाइस अगर देखा जाए तो ये ओवरऑल ट्रिप बहुत अच्छी रही। म्हणजे प्लॅनिंग करून आम्ही गेलो नव्हतो तसं, म्हणून जरा हे झालं। आणि गणपती मंदिराचा तर विषयच नव्हता, आम्ही प्लॅनिंग करून गेलो होतो सिद्धिविनायक गणपती मंदिरात जाऊ, पण गणपती मंदिर सोडून आम्ही बाकी सगळं मस्त फिरलो। नाही त्या शेवट हिंदी काला बोलतोस? तो काय चिंदी बोलू यांचं बघा, हे काय नाही गाव। बघा मित्रांनो, आपलं जेवण वगैरे आलंय, आता आम्ही मस्त जेवून घेतो। हे बघा भाकरी आहे आणि चिकन हंडी आहे,
बाबू आता बिल देशील ना? नक्की ना? बघा बाबू जेवढा टाकून टाकून जाईल तू टाकून जाशील का रे? नाही आधी घबिल मग जाईल राक्षसासारखं जेवतात. कमी करा लियाको. लेखा स्वातंत्र्य हलत त्याला कोण कुठं मी काढलात नाही. ॲडमिट झालंस काय? आपण कमी खातोय. एवढं झालं बाबू एक घेऊ का थम्सअप सांग थम्सअप सांग नाही येऊ दे ना त्याला मला तर राईस पण नाही आला अजून.